या एकमेकांच्या चेहऱ्यातूनच त्यांची गझलेविषयीची ओढ आणि आत्मीयता आपण लक्षात घेऊ शकतो. तेव्हा अध्यक्षीय भाषण तसेच त्यांच्या ग्रंथाविषयी असणारे मनोगत त्यांनी थोडक्यात व्यक्त करावे अशी मी सरांना विनंती करते. आदरणीय श्रीकृष्ण राऊत सर. गझल मंथन संस्था कोरपना जिल्हा चंद्रपूर यांनी हा योग आणलेला आहे. अध्यक्षपदाचा बहुमान मला दिलेला आहे. त्याबद्दल संस्थेचे मला बरोबर आभार मानतो. त्यापेक्षाही जास्त जी आयोजन समिती आहे त्याच्यामध्ये एखाद्या नावाबद्दल तर संवाद घ्यावा लागेल म्हणून कोणाचं अपेक्षा नाही. पण आयोजन समिती जी आहे त्याच्यामध्ये असलेल्या आमच्या महिला गझलकार सगळ्या त्यांचं जास्त अभिनंदन करायला पाहिजे. कारण त्यांनी स्टेज डेकोरेशन पासून तर प्रत्येक गोष्टीची काटेकोर पद्धतीनं सौंदर्य दृष्टीनं नीटनेटकेपणे डोळ्यात भरेल इतकी छान केली आहे. उद्घाटक शिवाजी जवरे आमचे 40-45 वर्षापासूनचे मित्र आहेत. अमोल हा माझा विद्यार्थी मित्र आहे. गंगाधर मोठे साहेबांची भेट तर जवळपास मला वाटते 20 एक वर्ष झाले असेल का. 20 वर्षानंतर ती भेट होती आहे. आता हाही काही कमी फायद्याचा भाग नाही की 20 वर्षानंतर मोठ्या साहेबांची भेट होती आहे. दीपक भाऊ मी जसं सांगितलं की दाणे दाणे पण लिखा आहे खानेवाले का नाम. हे जसं त्यांच्या स्वागताध्यक्ष पदासाठी खरं आहे म्हणजे ऍक्सिडेंटली प्राईम मिनिस्टर असं जे असं जसं म्हणतो आपण की ते स्वागताध्यक्ष जसे दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम अशा निमित्तानं स्वागताध्यक्ष झाले. आणि तसं थोडाफार प्रकारचा होईना असं म्हणूयात की मी कधीही अध्यक्ष होणार नव्हतो पण झालो. आणि त्याला एकमेव कारण म्हणजे संमेलन माझ्या गावापर्यंत आलं म्हणून. अन्यथा मी कधी अध्यक्ष झालो असं मला वाटत नाही. पण आता झालोच आहे तर तुम्हाला अध्यक्ष भाषण ऐकून घेणं भाग आहे. माझं आरतीचं नाव घ्यायचं राहिलंय. आरतीचं पुस्तक त्याचे प्रकाशन होणार आहे आणि मंचावर बसलेली आहे. तिचं नाव सोडून गेलं होतं सॉरी. माझं अध्यक्षपद म्हणजे अध्यक्ष भाषण ऐकण्याच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट डोक्यातून काढून टाका आणि रिलॅक्स व्हा. बिलकुल बी रिलॅक्स. म्हणजे आता काही फार गंभीर ऐकायला मिळणार आहे किंवा हा माणूस आणखीन बोर करतो रे बाबा हे डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. जसा घरी आलेल्यांशी मी ज्या प्रकारे संवाद साधतो तितक्या मनमोकळेपणाने मी तुमच्याशी बोलणार आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण माझ्या मागे आहेत आहेत त्या ज्या लेडी कमांडर आहेत 2 त्यांचं लक्ष आहे की कोण किती बोलतं काय नाही आहे वगैरे वगैरे काय आहे. आता मी माझ्या पद्धतीनं कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे पण माझ्या पद्धतीनं. प्राध्यापक एक तर 45 मिनिटाच्या थांबत नाही आणि 34 वर्ष मी प्राध्यापकी केलेली आहे. पण ते तेवढे 45 मिनिटं काही मी घेणार नाही. माझं अध्यक्षपद हे विनोदानं जर सांगायचं झालं तर म्हातारपणी मूल व्हावं त्या प्रकारचं हे अध्यक्षपद आहे. आणि ते फार नाळा कौतुकाचं असतं की जेव्हा उमेदच निघून गेलेली असते वर चढून गेलेलं असतं आणि तरी दैवयोगानं मूल प्राप्त होतं किंवा मुलगी होते तर त्याचं जे लाड कौतुक होते ना त्या तशा प्रकारचं लाड कौतुक जे आहे ते माझ्या विद्यार्थ्यांपासून शिवाजी जवळेंनी फार छान लेख लिहिलेला आहे. त्या लेखातून अमोल लेख लिहिलेला त्या लेखातून प्रकाश सानपाने लेख लिहिलेला आहे त्या लेखातून
गदर गंधर्व सुधाकर कदमाई लिहिलेलं आहे, त्यातून ते सगळं लाडकौतुक जे आहे ते फेसबुकवर तुमच्या वर्तमानपत्राची कात्रणं आपण टाकलेली आहेत. त्यातून तुम्हाला कळेल ते की हे सगळं लाडकौतुकाचं चाललेलं आहे. एक दोन बारके फक्त ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला सांगतो जे पुस्तक शहरांविषयी आहेत आणि मग मी गझलकडे वळतो. एक संदर्भ असा आहे, राजे उदाराम मंगल कार्यालय हे ज्यांच्या नावानं आहे त्यांच्याविषयी पुस्तककारांना बऱ्यापैकी माहिती असेल असं मला वाटतं. आणि त्यांच्या पत्नीविषयी विशेषतः ती कितपत असेल याविषयी मी साशंक आहे, पण असावी. राजे उदाराम हे माहूर गडाचे राजे आहेत आणि त्यांचा मृत्यू जो झालेला आहे तो देवगिरी किल्ल्याला जो वेढा पडलेला होता त्या वेढ्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्यांचा जगजीवनराव नावाचा मुलगा होता, त्याला ते सगळं सांभाळलं. त्याचा औरंगजेब आणि दाराशिकोची जी लढाई झालेली आहे सुमागडला, त्यामध्ये औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हा आहे जगजीवनराव. उदयराम देखील औरंगजेबाच्या सैन्यामध्ये आहे. त्याचा त्या दाराशिकोच्या सोबतच्या लढाईमध्ये त्याचाही मृत्यू झाला. आणि या दोघांचे मृत्यू झाल्यानंतर उदयरामांची जी पत्नी आहे त्या जगजीवनरामची जी आई आहे सावित्रीबाई देशमुख असं तिचं नाव कागदोपत्री किंवा इंटरनेटवर अवेलेबल आहे. ते देशमुख कसं पडलं ते तुम्हाला नंतर सांगतो मी. पण या बाईचा इतिहास म्हणजे हे माझ्या उजवीकडे बसलेली सगळं महिला मंडळ जे आहे किंवा माझ्या मागे बसलेली जी आहे त्यांच्यासाठी अतिशय अभिमानाचीच गोष्ट आहे. एक बारकी चांगली गोष्ट म्हणजे त्याची नोंद घेतली पाहिजे अशी गोष्ट आहे की सावित्रीबाई देशमुखांनी नंतर ती सगळे माहूरचे जे राज्य आहे ते सगळं सांभाळलं. प्रत्यक्ष ही बाई घोड्यावर बसून सेनापती होऊन लढलेली आहे आणि तिचं शौर्य तिने इतकं गाजवलेलं आहे की औरंगजेबानं तिला रायबागन असा खिताब दिलेला आहे. रायबागन राज्याची वाघिणी असा खिताब तिला औरंगजेबानं दिलेला आहे. आणि एकदा ती औरंगजेबाच्या सैन्यांकडून शिवाजी महाराजांच्या विरुद्ध ती लढते आहे कोकणच्या लढाईमध्ये. आणि शिवाजी महाराज देखील जेव्हा पाहतात की ही एक स्त्री सेनापती इतक्या झुंजारपणे लढते आहे तर शिवाजी महाराजांनी देखील तिला मानलं. तर अशी ही रायबागन जी आहे आणि तिचे पती जे आहेत उदयरामजी त्यांच्या नावाचं हे मंगल कार्यालय आहे. म्हणजे मी जे बोललो होतो तुम्हाला की हे संमेलन ऐतिहासिक होणार आहे ते याही अर्थानं ऐतिहासिकच आहे. दुसरा एक संदर्भ असा आहे की नाईक घराण्याची परंपरा तुम्हाला राजकीय माहीत आहे सगळी. म्हणजे माझे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक असतील, सुधाकररावजी नाईक असतील, मनोहरराव नाईक असतील आणि आता इंद्रनील नाईक असतील, ही एक परंपरा जी आहे ही राजकीय मोठा वारसा पुसदच्या परिसरामध्ये तो लाभलेला आहे. तिसरी गोष्ट आणखीन एक गोष्ट तुम्हाला पुसदविषयी मला सांगितली पाहिजे जी फारच कमी लोकांना माहीत असेल. मलाही तो संदर्भ आमचे मित्र जे आहेत श्यामनाथ पारसकर यांनी तो संदर्भ दिलेला आहे. आणि त्याला कारण असं आहे की ते नाथ संप्रदायाचे अभ्यासक आहेत, साधक आहेत आणि वाचकही फार चांगले आहेत. 1566 शके म्हणजे 1644 इसवी सन यामध्ये पुसदला एक भला मोठा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. त्याचा उल्लेख सापडतो आपल्याला. तो गोरक्षनाथांना संस्कृतमध्ये लिहिलेला एक ग्रंथ आहे सिद्ध सिद्धांत पद्धती. तो संस्कृतमध्ये होता आणि त्याच्यावरची टीका किंवा त्याच्यावरचं भाष्य जे आहे हे
पुसद निवासी असलेला सहजानंद नावाचा ज्योतिषी आहे. त्या ज्योतिषानं त्याच्यावर भाष्य केलं, टीका लिहिली. त्याच्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञान प्रतिपिका. आणि हे ज्ञान प्रतिपिका 14 अध्यायाची आणि 2166 श्लोकांची आहे, ओव्यांची आहे. आणि एवढं मोठं काम जे आहे ते पुलसट कार्य झालेलं आहे. तेव्हा कुठे पुलसट आपल्याला नंदी ग्रामी वायड कोणी पुलसट ग्राम नामाला गाणी तेथील ज्योतिषी जगपाने सद्गुरु. नंदी ग्रामी म्हणजे नांदेडच्या वायड कोणाला ते गाव आहे पुलसट नावाचं. तो अनुस्वार नंतर कसा केला मला माहित नाही, पण त्याचं नाव जेव्हा पुलसट आहे. पुष्पावती नाव काही मी आपल्या म्हणून ऐकलेलं आहे. हे कदाचित त्याचे खूप अंदाज असतं. म्हणजे एखाद्या वेळी आता आपले मित्र उदाहरण शिवाजी जवळ तर वडाचा इतिहास, प्राचीन वडाचा इतिहास लिहिणारे यामा काळे जे आहेत ते बुलढाण्याचे. आणि त्यांच्या ग्रंथामध्ये कदाचित पुष्पावतीचा उल्लेख सापडू शकतो की या गावाचं मूळ नाव जे असेल ते पुष्पावती आहे. आता एवढ्या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्यानंतर एक गोष्ट तुम्हाला आणखीन मला सांगितली पाहिजे की ही जी लेखनाची परंपरा जी आहे त्याच्यामध्ये अलीकडच्या काळातलं एक मोठं नाव जे आहे ते आहे ॲडव्होकेट अप्पारावजी मैन. सगळ्यात महत्वाचं काम सांगतो, बाकीची पुस्तकं आहेत पण 2 महत्वाच्या पुस्तकांचा मी उल्लेख करेन. त्याच्यामध्ये एक पुस्तक आहे यवतमाळ जिल्ह्यातील सत्यशोधकांचा इतिहास. अशा प्रकारची पुस्तकं लिहिणे, संशोधन करून लिहिणे या भानगडीत कोणी पडत नाही. फुल्यांचं नाव घेणे, सावित्रीबाईचं नाव घेणे आणि सावित्रीबाईमुळे आणि फार पुढे आलो वगैरे वगैरे हे सगळं सांगणे जे आहे हे गोष्टी वेगळ्या आहेत. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोण काम करत होतं किंवा काय जे आहे याचा इतिहास लिहिणं ही गोष्ट फार वेगळी आहे. 2 पुस्तकं त्यांच्या नावावर म्हणजे उल्लेखनीय आहेत, याची नोंद तुम्ही पण घेतली पाहिजे. एक आहे यवतमाळ जिल्ह्यातील सत्यशोधकांचा इतिहास आणि दुसरं आहे युगप्रवर्तक डॉक्टर पंजाबराव देशमुख. हे पुस्तक आम्ही जेव्हा पंजाबराव देशमुखांवर सिनेमा केला तेव्हा मला काम मिळालं नाही असं वाटायला लागलं मला. कारण ते सगळं झाल्यानंतर, ती प्रक्रिया झाल्यानंतर मी पुस्तकला राहायला आलो आणि मग महिन साहेबांची ओळख झाली आणि मग त्यांनी मला ते पुस्तक भेट दिल्यावर अरे म्हटलं एवढं चांगलं पुस्तक जे आहे हे माझ्या तेव्हा का नाही लक्षात आलं. आणखीन अनेक संदर्भ जे आहेत ते मला सापडलेच. आता ह्या थोड्याशा नजीकच्या इतिहासातल्या किंवा थोड्या प्राचीन इतिहासातल्या किंवा अगदी 17व्या शतकातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. 17व्या 18व्या शतकात ते जे आहेत उदयरामापासून तो तुमच्या अप्पाराव मैन साहेबांपर्यंत जे आहे. आता मी येतो तुमच्या गझलकडे. टी.एस. इलियटचा एक प्रसिद्ध निबंध आहे तो जागतिक स्तरावर गाजलेला आहे, ट्रॅडिशन अँड न्यू टॅलेंट. आपले मर्ढेकर जेव्हा IAS करायला लंडनला गेलेले आहेत तेव्हा त्यांना पहिल्यांदा तिथे गेल्यावर हे भान आलेलं आहे की इथे ज्या प्रकारचा अभ्यास इंग्रजी साहित्यामध्ये होतो आहे ती तुमची परंपरा मागते की तुमची परंपरा काय आहे. आणि तोपर्यंत मर्ढेकर हे फार तर फार बालकवीपर्यंत मागे पोचलेले होते, थोडेफार चांगल्या अर्थानं. म्हणजे 30 वृत्त आहेत, त्या प्रकारची शैली आहे किंवा काय. आता थोडेफार ते शिशिरागम हे शीर्षक जरी पाहिलं तरीच आपल्या लक्षात येतं. तिथे गेल्यावर मग त्यांना पहिल्यांदा भान आलं की हे लोक कशा प्रकारचं साहित्य लिहितात, कशा प्रकारचा अभ्यास करतात, यांची मागणी काय आहे आणि आपल्याला जागतिक स्तरावर जर जायचं असेल तर आपल्याला आपली परंपरा घेऊन गेलं पाहिजे. आणि मग तिथून जेव्हा ते परत आले त्याच्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आपले सगळे मूळ जे आहेत, आपली नाळ जी आहे ही त्यांनी थेट त्यांच्या अगोदर केशवसुधांपर्यंत, केशवसुधांच्या अगोदर जे आहे ती तुकारामापर्यंत, रामदासांपर्यंत अशी थेटपणे पोहोचवली. अभंग लिहिले, ओव्या देखील लिहिल्या आणि जी ज्ञानेश्वराची थोडीशी लौकिक ओवी आहे त्या प्रकारच्या नाही. अगदी प्रत्येक चरणामध्ये अक्षरं जी आहेत हे मर्ढेकर आहे सगळ्या शेवटी. ते काटेकोरपणाला जास्त
वाव देणारे आहेत. तर ते तिथे पण त्यांनी अक्षरं जी आहेत ती मोजून तिथे केलेली आहेत. आणि नंतर मग जेव्हा आपण म्हणतो की मर्ढेकर हे आधुनिक कवितेचे जनक आहेत वगैरे वगैरे, तर थोडक्यात काय की ट्रॅडिशन आणि त्या ट्रॅडिशनमध्ये असलेलं न्यू टॅलेंट, म्हणजे तुम्हाला तुमची परंपरा पहिल्यांदा सांगितली पाहिजे आणि त्या परंपरेमध्ये तुमचं काय स्थान आहे. तुमचं स्थान इंडिव्हिज्युअल राहू शकत नाही. तुम्ही अमर वेलीसारखे वाढू शकत नाही. या झाडावर टाकले की ते त्या झाडाचं आपलं रस शोषण करायचं आणि वाढायचं, असं कवितेच्या क्षेत्रामध्ये साहित्याच्या क्षेत्रामध्ये कधीही होत नसतं. तुकारामाच्या ज्या अभंगामध्ये निंदकाचे घर असावे शेजारी असा उल्लेख येतो, तो उल्लेख तुम्हाला तो उल्लेख तुम्हाला थेटपणे सापडेल कबीराच्या दोह्यामध्ये. कबीर म्हणतो की आपले जे निंदक आहेत त्यांना आपल्या अंगणामध्ये एक झोपडी बांधून द्या, अशा अर्थाचा तो दोहा आहे. आणि 15व्या शतकातले कबीर आणि 17व्या शतकातले 200 वर्षाचं अंतर आहे. त्याच्यानंतर ती परंपरा म्हणजे इतका बारीक धागा जो आहे तो तुकारामापर्यंत आलेला आहे. आणि जेव्हा मग मी म्हणतो की टीका करून त्यांनी आम्हास शुद्ध केले, टीका करून त्यांनी आम्हास शुद्ध केले, मानव 1000 वेळा आभार निंदकांचे. हा निंदक कुठून येतो? हा तुकारामापासूनच येतो ना. आपण तुकाराम वाचलेला असतो म्हणून तो आपल्यापर्यंत पोहोचतो, तो आपल्याकडे व्यक्त होतो. म्हणजे एका निंदक या एका शब्दाची परंपरा जरी आपण पाहत गेलो तरी आपल्या लक्षात येईल की ती कबीरापर्यंत, अर्थात ती कबीराची माझी असू शकेल, कारण कबीर काही आकाशातून पडलेले नाही आहेत. सगळ्यात शेवटी त्यांनी पण काहीतरी वाचलेलं आहे, काही अनुभव घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते वाढत गेलेले आहेत. हा संशोधनाचा विषय सगळा जो आहे तो. तर गझलच्या बाबतीत गझल लिहिणाऱ्यांनी, गझल अभ्यास करणाऱ्यांनी, गझल संशोधकांनी या सगळ्या गोष्टीचा अत्यंत गंभीरपणे विचार केला पाहिजे की श्रीकृष्ण राऊत आहे समजा, अमोल शिरसाट आहे समजा, शिवाजी चौरे आहे समजा, गंगाधर मोठे आहे समजा, निशा डांगे आहे समजा, ह्या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या व्यक्तिमत्वांचा गझलच्या परंपरेमधल्या योगदानाचं काय महत्व आहे. आणि मग मी जेव्हा मागे थोडं जातो तेव्हा माझ्या लक्षात येतं, भटसाहेबांच्या माझ्या 2-4 भेटी झाल्या, काही फार भेटी झालेल्या नाही. पण त्यांना मी तेव्हा प्रश्न विचारला होता की तुम्ही पहिली गझल केव्हा दिली? ते बोलले 1955ला. 1955-56 असं ते सांगितलं होतं फ्लेक्झिबली, पण 55ला लिहिली म्हणजे. याचा माझा जन्म 1955ला आहे. स्मितानं मला प्रश्न विचारला होता की सर तुम्ही पहिली गझल केव्हा दिली? तर मी तिला सरळ उत्तर न देता तिला म्हटलं होतं की बाई तुझा जन्म केव्हा झाला ते सांग. म्हणजे मला सांगता येईल साधारण की त्याच्या मागे पुढे मी लिहिली होती. 1978ला मी बोललो तिला आणि तिनं काहीतरी त्याच्या मागची पुढची तिची जन्मतारीख मला सांगितलेली होती. तर स्त्री असूनही जन्मतारीख सांगितली म्हणतात. व्यंगचित्रकार सगळ्यात शेवटी व्यंगचित्रकार करतो. प्रत्येक गोष्टीतला बारीक बारीक धागा जो आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की स्त्रियांना त्यांचं वय आणि पुरुषांना त्यांचा पगार कोण्याही मूर्खानं कधीही विचारू नये. पण आम्ही तो मूर्खपणा एकदा केला. तर 1955ला भट साहेबांनी पहिली गझल लिहिली. माझा जन्म 1955ला झाला. आता त्याच्या अगोदर जर आपण गेलो तर मराठी गझलची परंपरा किती वर्षाची आहे याचा जर आपण विचार केला ती फार मोठी नाही. फार मोठी नाही याचा अर्थ काय होतो माहिती का की इतर भाषात ज्या वेळेला गझल वाढली त्याच्या तुलनेमध्ये फार मोठी नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा. उदाहरणार्थ की मी जो अभ्यास मागे करत गेलो आणि त्याच्यावरून आपण आता अगदी गझल सदृश रचना ज्या सापडतात त्या आपल्या अमृतराय आणि मोरोपंताच्या सापडतात. तिथपर्यंत जाण्याचं कारण नाही आहे. आपण थेट माझा जुनेनापर्यंत पाणी घेतला. माझा जुनेनापर्यंत येऊ. आता तुला हे सेवा करत नाही लागणार आहे.
आपण 2025 मध्ये आज इथे जमलो आहोत आणि भाषण करतो किंवा तुम्ही ऐकाल. साधारणतः आपण असं म्हणूया की 100 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षाचे थोडंसं 5-6 वर्ष आणखी जास्त, माझ्याकडे त्याची नोंद आहे. 25 एप्रिल 1919 25 एप्रिल 1919 ला माधव जुनीनांनी पहिली गझल लिहिलेली आहे. ती होती वीर गंगावृत्तामध्ये. आणि यांचा जन्म बडोद्याचा आहे. माधवराव पडवळकरांचा आजोळ जे आहे ते बडोद्याचं आहे. त्यांना गुजराती भाषा चांगल्या येत होती, ते संस्कार त्यांच्यावर त्यांनी वाचलेलं पण आहे. कलापी नावाचा गुजरातीमध्ये झालेला एक मोठा गझलकार आहे. त्या गझलकाराची हमारी पिछाण म्हणजे आमची ओळख, हमारी पिछाण नावाची जी गझल आहे त्याचं भाषांतर, अगदी भाषांतर माधवरावांनी केलेलं आहे. बुवा निसंग बैरागी स्मशाने ढूंढतो आम्ही, बुवा निसंग बैरागी स्मशाने ढूंढतो आम्ही, स्वगाने म्हणजे स्वतःच्या गायनाने, स्वतःच्या गाण्याने, स्वगाने जाग आणून भूतांशी खेळतो आम्ही. बुवा निसंग बैरागी स्मशाने ढूंढतो आम्ही, स्वतःने जाग आणून भूतांशी खेळतो आम्ही. आता या आम्ही रदीपची परंपरा, शिवाजी, या आम्ही रदीपची परंपरा पुढे सुरेश भटांनी 1983 मध्ये जो एल्गार पुस्तक काढलं, जगाची झोपुनी दुःखे सुखाची भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही. आणि तो प्रसिद्ध शेर जो आहे की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आणि 2010च्या नंतरची फार चांगल्या तऱ्हेची नोंद शिवाजींनी मांडली. संख्यात्मक वाढही आहे, गुणात्मक त्या मानानं फार कमी आहे. त्याला फेसबुक सारखा इझिली अवेलेबल मीडियाही कारणे होत आहे. आता हे सगळं होत जाणार आहे, कारण त्याचं आपण नाकारू शकत नाही. पण त्याच्यामध्ये मला आवडलेला शेर जो होता या गझलमधला तो होता की फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे. म्हणजे मला वाटतं की ज्याला हिंदी उर्दूमध्ये म्हणतात की ये बहुत बडा शेर आहे, म्हणजे याची खोली फार आहे किंवा हा फार उंचीला पोहोचतो. तर मला कबीरांचीच आठवण व्हावी असा तो शेर आहे त्याला, की मिळे काय शब्दांना फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे, घराची राख रांगोळी कपाळी लावतो आम्ही. मला हा शेर सगळ्यात मोठा शेर वाटतो त्याला जे आहे ते. आणि ती साधारणतः म्हणजे 1983 मधले त्या संग्रहामध्ये असलेली गझल. परंपरा गालिबनं सुद्धा नाकारलेली नाहीये. जागतिक वाङ्मयामध्ये भारतीय 2च कवींचं नाव जे घेतलं जातं त्याच्यामध्ये उर्दूचे गालिब आणि मराठीचे तुकाराम. जागतिक वाङ्मयामध्ये आपण ज्या उड्या मारतो त्या आपल्या बाजूने ठीक आहे, पण जागतिक वाङ्मयामध्ये जे 2 नावं घेतली जातात त्याच्यामध्ये एक गालिबचं नाव आहे, एक तुकारामाचं नाव आहे. मी तुकारामाचं सांगितलं तुम्हाला की थेट कबीरापर्यंतची परंपरा आहे. आणि गालिबनं सांगितलं कि रेखते कि तुम ही उस्ताद नहीं हो गालिब, रेखते कि तुम ही उस्ताद नहीं हो गालिब, कहते थे अगले जमाने में कोई मीर भी था, कहते थे अगले जमाने में कोई मीर भी था. आता हे जेव्हा परंपरेच्या संदर्भामध्ये या सगळ्या मोठ्या लोकांनी कबूल केलेलं आहे तेव्हा आपण सांगायचं की नाही व रावसर आमच्यापेक्षा सिनियर होते, चौरेसर आमच्यापेक्षा सिनियर होते. पण अनुभव असा असतो की प्रत्येक नवी पिढी जी आहे ते अगोदरच्या पिढीला म्हणजे आपल्या घरातली गोष्ट घेतली तरी लक्षात येईल की मी सुद्धा माझ्या बापाचं फारसं ऐकलं नाही, फारसं ऐकलं पण फारसं ऐकलं नाही. माझा पोरगा सुद्धा माझं ऐकतो पण फारसं ऐकत नाही. अमोल सुद्धा माझं ऐकतो पण फारसं ऐकत नाही. हे प्रत्येक पिढीमध्ये होत जाते. यावरचा
अनुभव पैकी भटनावाने फार चांगला तऱ्हेने लिहिला. कसे ते झुंजले प्रस्थापितांशी, कसे ते झुंजले प्रस्थापितांशी विचारा या नव्या प्रस्थापितांना. म्हणजे हात माझा याच्याकडे गेला म्हणून अगदी त्याच्याकडे पाहायचा हे काही आवश्यक नाही आहे. आता येतो मी तुम्हाला की अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ज्या प्रकारची समूह चाललेले आहेत त्याच्यावर गजल शिकवणं चाललेली आहे. लोक शिकतायत, त्यांना तिथले जे काही तज्ज्ञ आहेत ते वारंवार फोडतायत. 2-4 अनुभव म्हणजे मी तर नाव घेऊन सांगायला लागते की मीनाक्षी गोरंटीवार आहेत किंवा स्मिता गोरंटीवार आहेत. साधा असेल गोष्ट जे आहे की मीनाक्षीच्या गजलमध्ये जिंदगी शब्द आला. तिने गजल टाकले त्या समूहावर आणि त्या समूहामधले जे काही तज्ज्ञ लोक होते त्यांनी सांगितलं की असा हिंदी उर्दूचा शब्द जो असेल तो आपल्या मराठी गझलमध्ये चालत नाही. पण तिची ती गझल माझ्या समूहाच्या अंगामध्ये मी प्रकाशित केलेली होती. तेव्हा स्वाभाविकपणे तिथं होतं की मग आता हे कोणाला विचारा, सरांनी तर प्रकाशित केलेली आहे म्हणजे एक प्रकारची मान्यता दिलेली आहे आणि हे सर्व मान्य करतात. बरं ती बिचारी बाई अशी आहे की तिला कोणाची भानता येत नाही. तेव्हा मी सर मी काय करते की ते गझल डिलीट करते, नाहीतर मग त्याच्यावर शीर्षक बदलून टाकते, त्याला कविता होते. कविता होऊन चालेल की नाही, त्याला बिलकुल चालेल, करून टाक. पुन्हा मूळ मुद्द्याशी आपण शिवाजीरावांच्या बोलतो की आपण कविता आणि गझलमध्ये फरक करतो का करतो, म्हणजे दोन्ही प्रश्नात माझे करतो का आणि का करतो. जर गझल हा कवितेचा प्रकार जर असेल तर तुम्हाला एका चांगल्या कवितेचा आनंद दिलाच पाहिजे पहिली गोष्ट. आणि मग हे जे पुस्तक आता या म्हणजे हे जे पुस्तक आता प्रकाशित होणार आहे मीनाक्षी जिंदगी, जिंदगानी आणि जिंदा हे तिन्ही शब्द सुरेश भटांच्या गझलमध्ये आलेले आहेत. ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांना सांगायचं की आता सुरेश भटांना बोलून विचारलं का, हाऊ डेअर यू, काय हिंमत केली तुम्ही. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता की अरे जिंदगी जिंदगी वगैरे वगैरे. आणि मग या पुस्तकाचा एक स्वतंत्र प्रकार आहे. मीनाक्षीच्या त्या निमित्तानं मला मिळालं. तुम्हाला सांगतो की या पुस्तकामध्ये 110 किती 110 सुरेश भटांचे शेर आहेत. ज्याच्यामध्ये अरबी शब्द आहेत, फारसी शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत, संस्कृत शब्द आहेत. एवढंच नाही, इंग्रजी सुद्धा शब्द आहेत. प्रत्येक फ्लॅट मध्ये आकार दिलेला. तर युनिव्हर्सिटी चालणारे काही लोक असणार त्यांच्यावर माझा काही आक्षेप नाही. ते विचारे त्यांनी जेवढं काही वाचलेलं आहे तेवढ्याच्या भरोशावर ते आपलं तिथे शिकवतात किंवा काय जे आहे. त्याच्या संदर्भातला एक शेर शिवाजींना फार आवडलेला आहे तो की विद्यार्थ्यांना झाली घाई, शिक्षकास तर त्याहून घाई. विद्यार्थ्यांना झाली घाई, गजल शिकणाऱ्यावर का, विद्यार्थ्यांना झाली घाई, शिक्षकास तर त्याहून घाई. घडवत घडवत बिघडवणारी प्रयोगशाळा नवीन आहे. घडवत घडवत बिघडवणारी प्रयोगशाळा नवीन आहे. असं सगळं चाललेलं आहे. या म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे लहान मुलं जे असतात की नाही, समजा त्यांच्या टीचरने त्यांना जर चुकीचं स्पेलिंग सांगितलं आणि ते सांगते की बाबा हा शब्द 15 वेळा लिहून आणा, हा शब्द 10 वेळा लिहून आणा. ते बिचाऱ्या पोरगं आपलं एवढं बोटं घेऊन मग ते लिहित बसते HAPPY काय वगैरे वगैरे असं ते करत बसते सगळं यायचं. आणि लक्षात येतं की ती स्पेलिंग चुकीचं त्या टीचरने शिकवलेलं.
त्या मुलाची आई त्याला सांगते की अरे या शब्दाचं स्पेलिंग असं नाही आहे, पण ते पोरगं ऐकत नाही. कशामुळे ऐकत नाही? कारण त्या टीचरचा प्रभाव जो आहे. असंच झालेलं आहे की मी सांगतो की असं नाही, असं नाही, एखादा शब्द चालतो नाही चालत किंवा काय जे आहे असं नाही. आणि जर म्हणजे काय म्हणायचे सुरेश भटांना आपले पूर्वज या अर्थानं आपला बाप आपण मानत असू तर त्यांनी वाट मोकळी करून दिलेली आहे आणि आपल्याकडे नसतील एवढे शब्दकोश भटसाहेबांकडे होते, आपल्याकडे एकही नाही. आणि तुमची पिढी अतिशय भाग्यवान आहे की तुम्हाला ग्रंथालयापर्यंत जाण्याची गरज नाही, ग्रंथालय तुम्ही खिशात घेऊन फिरताय, एवढी तुमची पिढी भाग्यवान आहे. तुम्ही लगेच मोबाईल काढला, आपला टिक टिक केलं जे आहे, गझल गोई या शब्दाचा अर्थ सांग, ते पटकन सांगते गझल गोई या शब्दाचा अर्थ काय वगैरे वगैरे. किंवा तुम्हाला वाटलं किंवा अगोदरच्या पिढीमध्ये कोणीतरी माधवराव पटवर्धन होऊन गेले, 4 गझला त्यांच्या पाहायच्या आहेत, तुम्हाला आधीच म्हणून देतात, पण तुमची इच्छा नाही आहे पाहायची. तुम्हाला त्याच्यावर रिला पाहता म्हणजे वेळ मिळत नाही आहे, तर तुम्ही काय करणार त्याला? तुम्ही या तंत्रज्ञानाचा नियमपणे फायदा घेत नाही असा माझा आक्षेप आहे. आणि माझ्यासारखा माणूस म्हणजे माझ्या पिढीच्या सगळ्या लोकांना नवल करतात की तुम्ही हे कसं काय करता. गेल्या 2008 पासून तुम्ही कॉम्प्युटरवर मोबाईलवर विशेषांक काढताय आणि हे सगळं तुम्हाला कसं जमतं. आम्हाला तर मग आयुष्यामध्ये कधी कॉम्प्युटर जमलंच नाही म्हणतो. अरे तुम्हाला शिकलेच नाही तर कसं काय जमणार आहे तुम्हाला. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि त्याच्यानंतर ट्विटर म्हणजे ज्याचं नाव आहे एक्स, याची गंमत सांगतो तुम्हाला. आणि मग त्यातला एक बारीक धागा पकडून मी गझलकडे येतो की पंतप्रधानांनी संसदेमध्ये, उपराष्ट्रपतींनी राज्यसभेमध्ये, आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपकी अदालतमध्ये आणि उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये एकच शेअर कोट केलेला या सगळ्या लोकांनी. तो शेअर असा की ताउम्र गालिब ये गलती करता रहा, ताउम्र गालिब ये गलती करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा. टाळ्या 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 बिलकुल पाहिजे आहे ते. संसदेमध्ये टाळ्या, राज्यसभेमध्ये टाळ्या, तिकडे आपल्या अदालतमध्ये टाळ्या, विधानसभेमध्ये टाळ्या वगैरे वगैरे. आणि माझ्या डोक्यात पण ना खटका त्याचा की त्याचा शोध घेतला पाहिजे. मी जेवढा अभ्यास केला त्याच्यामध्ये मला हा गाडीचा शेअर वाटतच नाही. त्याला शोध घेतला आणि अमर उजाला नावाचं जे एक दर्जेदार हिंदीमधलं वर्तमानपत्र आहे, भारतामध्ये 2च वर्तमानपत्र ज्यांचं सर्क्युलेशन सगळ्यात जास्त आहे, एक आहे जागरण, दुसरं आहे अमर उजाला, नंतर हिंदू वगैरे असा नंबर लागतो. तिथे जावेद अख्तर साहेबांनी स्वच्छपणे सांगितलं त्या अमर उजालाच्या साईटवर कि ये शेर गालिब का नहीं है और ये मीटर में भी नहीं है. म्हणजे तो वृत्तात सुद्धा नाही, म्हणजे गालिब साहेबाचा तो नाहीच नाही आणि तो वृत्तात सुद्धा नाही. मध्ये बरेचसे सुरेश भटांच्या नावावर अनेक गंधा ज्या होत्या त्या अशाच परिणाम तुमच्या चालत आलेल्या होत्या. खाली नाव सुरेश भट. मी सांगितलं की नाही, ही सुरेश भटांची गझल नाही, तशी ही गालिब साहेबांची गझल नाही. पण मग आपण दुसऱ्या बाजूनं या शेअरचा विचार केला की जो वृत्तामध्ये नाही, त्यांचे जे सेक्रेटरी लोक आहेत, पंतप्रधानाचा सेक्रेटरी असो, उपराष्ट्रपतीचा असो, मुख्यमंत्र्यांचा असो, उपमुख्यमंत्र्यांचा असो, त्यांनी ती भाषा लिहून दिलेली आहे आणि त्यातून तो शेअर केला पुढे जो आहे तो. आता ते जे सेक्रेटरी लोक जे आहेत त्यांचं कितपत ज्ञान आहे मला माहिती नाही काय जे आहे, पण त्यांनी आपला केला, तो गेला, साहेबांच्या भाषणामध्ये आला, साहेबांनी आपला ठोकून दिला, टाळ्या घेतल्या, काम झालं. मग पंतप्रधानांनी म्हटलं त्याचं अनुकरण बाकी त्यांनी केलं, चालत राहिलं काय जे. आता पहिली गोष्ट तो गालिबचा शेअर नाही, दुसरी गोष्ट तो वृत्तावत नाही, आणि तिसरी गोष्ट की जर याचा विचार जर केला तर मग याला एवढी पॉप्युलॅरिटी का मिळाली, या शेअराला एवढी पॉप्युलॅरिटी का मिळाली, तर आपल्या लक्षात येईल की त्याचा कंटेंट जबरदस्त आहे. त्याचा कंटेंट जो आहे तो जबरदस्त आहे.
म्हणजे तुम्ही गालिबचं नाव काढून टाका, तिथे गमतीने मी शिवाजीचं नाव टाकतो की ता उम्र शिवाजी ये गलती करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना पूछता रहा. काही फरक पडणार नाही. शिवाजीचा टाका, अमोलचा टाका, माझा टाका, मोठे समाज कोणाचा टाका, काय काळजी आहे ते. आणि मग तुमचं जे काही म्हणणं आहे त्याला जे कोटेशन व्हॅल्यू मिळते 2 ओळीमध्ये सांगण्याची, ती कोटेशन व्हॅल्यू त्या शब्दामध्ये आलेली आहे. आणि मग तुम्हाला सांगतो आता की इथे आपल्याला चांगला धागा सापडतो की तो जो फार गुळगुळीत झालेला शेर आहे की गजल में बंदिशो अल्फाज की नाही काफी, कुछ जिगर का फुल भी चाहिए असर के लिए वगैरे वगैरे काय जे आहे ते. त्याचा अर्थच एक आहे की तुम्हाला केवळ वृत्तामध्ये लिहिता येते, म्हणजे तुम्ही मोठे गजलकार झालेले नाही. तुम्ही 300 गजला लिहिल्या, मोठे गजलकार झालेले नाही. महाराष्ट्रामध्ये 1000 गजला मी लिहून दाखवीन असे संकल्प सोडणारे 2 नावं मला माहीत आहेत, पण मी सांगणार नाही. 2 नाव आहे. त्याने संकल्प सोडला होता की मी 1000 गजला लिहून दाखवेन. एका माणसाचे आता 8 पुस्तकं प्रकाशित झाले, म्हणजे साधारणतः 800 पर्यंत तो पोहोचला होता. आणि दुसऱ्या माणसाचे एक 10 पुस्तकं प्रकाशित झाले. तो पोहोचला बिचारा काय आहे ते. तर मग म्हणजे ते समोर जर असले तर त्यातला एक गेला तर एक आहे. तर कधी भेटला तर मी त्याच्या पाया डोकंच ठेवीन की बाबा हे तू जे काम केलं ना हे जगातलं सर्वश्रेष्ठ काम आहे. आपण कोणत्या भ्रमामध्ये जगतो मला हेच कळत नाही. आपण गझल लिहिताना सुद्धा भ्रमामध्ये जगतो. तर कारण सांगतो तुम्हाला कसं आहे की एक तर माझ्या 400 गजला झाल्या, माझ्या 500 झाल्या, माझ्या 800 झाल्या, त्या विचाराच्या काय 1000 झाल्या वगैरे वगैरे. स्टँडर्ड उदाहरण तुम्हाला सांगतो की गालिब ज्यांना मानतो ते मीर तकी मीर यांच्या नावावर 1916 गजला आहे. 1916. आणि गालिब साहेबांच्या नावावर जे आहेत त्या ज्याला पब्लिश वर्क ऑफ गालिब म्हणतो आपण, त्या केवळ 234 गजला आहे. 1916 विरुद्ध 234. आणि मी तुम्हाला सांगितलं की जागतिक वाङ्मयामध्ये आपलं स्थान जे पक्क केलेलं आहे गालिब साहेबांनी ते किती गजलांच्या भरोशावर, केवळ 234 गजलांच्या भरोशावर. त्यातल्या अनेक गजला फारसी मिश्रित असल्यामुळे त्या नाहीच कळत आपल्याला, पण जेवढं कळतंय तेवढं इतकं जबरदस्त आणि एवढं उंचीचं असते की आपण पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला वृत्तामध्ये लिहिता येतं म्हणजे आपण मोठे गजलकार झालो असं नाही. फेसबुकवरच्या 10 गजला वाचल्या, त्याच्या खालची नावं बदलली, काही फरक पडणार नाही, काहीच फरक पडणार नाही. कारण काय, त्याला कारण काय माहिती का, आपण फेसबुकवरच वाचतो, फेसबुकवरच लिहितो. आणि मग ते आपलं घरी आलेल्या पाहुण्यांना जसं ब्लाऊज पीस घातलं पाहिजे त्याप्रमाणे मग ते लाईक्स कॉमेंट आपल्याला परत येतो मग त्याच्या फिरत 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 फिरत. बिलकुल 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 बिलकुल. मी म्हटलं नाही 2 झाली भेटी कमाटा. हो. तर संख्येकडे लक्ष ठेवू नका, कंटेंटकडे लक्ष द्या. तुम्ही एका गझलमध्ये 13 शेर लिहिण्याची परंपरा केली. वो गालिब का जमाना था, मीर का जमाना था. इथे बिदागी मिळत होती बादशाहकडून, नवाबाकडून, जमलं तर एखादी मुलगी पण मिळत होती. तो जमाना गेला सगळा जो आहे तो. अलीकडच्या काळात यातला या सगळ्या परंपरेमधला जर मास्टर माणूस कोणी जर असेल ज्याला मी मानतो तो आहे दुष्यंत कुमार. दुष्यंत कुमारच्या नावावर केवळ 52 गजला आहेत, केवळ 52. हे मी पुन्हा सांगतो तुम्हाला. त्याला कारण असं आहे की वर्षाकाठी 52 गजला लिहिणारे लोक आहेत. वर्षाकाठी म्हणजे साधारणतः एका आठवड्याला एक असं जे आहे ते. आणि फेसबुकवर जसं आलं तसं तर मग आता त्यावर नवीन टाकायचं काही ना काही पाहिजे हो. आणि नवीन टाकायला काही पाहिजे मग लिहायचं लागणार होता, लिहायचं लागणार आहे, त्यातला वाचायला लागणार आहे, त्यातलाच वाचायचं, त्याच्यावर लिहायचं, त्याच्यावर टाकून घ्यायचं पुन्हा लिहायचं. आणि फेसबुक हे संध्याकाळी शिड्या झालेल्या वर्तमानपत्रासारखं असतं.
सकाळी आलेलं वर्तमानपत्र ताजं टवटवीत, संध्याकाळ झाली 10 वाजता अरे फार रेंजर असं ते वर्तमानपत्र दिवसभर कागद काही कामा पडते का तो, असं त्याचा भाग झालेला आहे. तर अध्यक्षीय भाषणातून जे काही 2-4 मुद्दे तुम्हाला मिळाला पाहिजे असं मला वाटते, त्यातून एक तर त्या भानगडीत तुम्ही पडू नका की आपल्याला कोणाचा रेकॉर्ड मोडायचा आहे की राऊत सरांनी बुवा 150 गल्ला लिहिल्या, आपल्याला तर काय 300 लिहिल्या पाहिजे, आणि तो मी सांगितलं की एक माणूस 1000 गल्ला लिहिणारा त्याचाही रेकॉर्ड आपल्याला मोडला पाहिजे. तर याला काही अर्थ नाही. एकच तुम्ही एक काम करा. गुलजार साहेबांनी फार चांगलं त्यांना सांगितलं होतं की गुलजार साहेबांची एक पद्धत होती की कविता लिहून झाली की त्या डायरीमध्ये लिहायची, डायरी बंद करायची आणि 6 महिने त्या कवितेकडे त्या डायरीकडे पाहत नव्हतं. 6 महिन्यानंतर ती डायरी उघडायची आणि त्याच्यानंतर ती कविता वाचायची. ती कविता वाचल्यानंतर त्यांना जर वाटलं की अजूनही ती कोरिलेट करते आहे माझ्याशी, तर खरोखर माझ्या हातून थोडंफार चांगलं लिहून झालं होतं. जर त्यांना वाटलं की अरे ये मैंने किया लिखा था, ये तो मेरे से बात नाही करता, याचा तर माझ्यासोबत समान नाही होऊ शकत, ती कविता बात करायची. आपण जरा हा प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही जे आहे ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या परंपरेमध्ये असणाऱ्या लोकांचे कमीत कमी 100-200 शेर पाठ असणं गरजेचं आहे. कमीत कमी साहिर लुधियानवीच्या 3000 शेर पाठ होते त्या परंपरेमधले सगळे. आणि त्याला कारण असं की भाषेचे संस्कार काय असतात, वृत्ताचे संस्कार काय असतात, कंटेंट काय असतो, कशा तऱ्हेनं मांडला पाहिजे, गालिबची शैली काय होती, हे सगळं बारीक 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 जे आहे याचा अभ्यास होऊन जातो. आता आपण म्हणजे तू माझ्या गझलला चांगलं म्हण, मी तुझ्या गझलला चांगलं म्हणतो, हा तू मला लाईक दे, मी तुला लाईक देतो, तू मला ब्लाउज पीस घाल, मी तुला ब्लाउज पीस घालते, आणि असं फिरत फिरत ते ब्लाउज पीस आपल्यापर्यंत परत येते. आणि मग ते तथाकथित फेसबुक फेम सेलिब्रिटी जे केवळ फेसबुकच्या जगात सेलिब्रिटी आहेत, अशा लोक अरे जग इतकं मोठं आहे बाबा की फेसबुकनं वाचणारे माणसं सुख समाजानं जगून राहिलं. फेसबुकनं वाचणारे त्यांच्या लेखीचं तुम्ही काही नाही, कुठेच नाही, काय नाही. तर केवळ त्या एका फेसबुकचे माध्यम आहे, त्या माध्यमाचा माध्यमासारखा उपयोग करा. त्या माध्यमाच्या आहारी जाऊ नका, त्याच्या लाईक्स आणि कॉमेंटच्या आहारी जाऊ नका. काही नाही, ते अत्यंत फसवलेलं आहे. सुरेश भटांनी लिहिलं होतं की खोटे हसू, खोटे रडे, खोटीच ही संभाषण आहे. हे फेसबुकचं तंतोतंत वर्णन आहे. त्यांच्या जमान्यामध्ये फेसबुक नव्हतं, पण त्यांनी करून ठेवलेलं वर्णन जे आहे की खोटे हसू, खोटे रडे, खोटीच ही संभाषणे, येथे जगावे लागते खोट्या सवे खोटे गिणे, येथे जगावे लागते खोट्या सवे खोटे गिणे. स्मिता बिलकुल एक शेवटचे 2 मिनिटं घेतो मी. हे सगळं करत असताना म्हणजे परंपरेचा तुमचा अभ्यास नाही, परंपरेमधलं 4 अक्षर तुम्हाला माहीत नाही, मराठीतले नाहीत तर मग ते गाली वाडी मीरसाठी मीर आणि काय म्हणू त्याला आपण की मोहम्मद अलवी आणि मग ते आदम गोंडवी वगैरे ही नावं, तर मग ते त्याचा विचारच नाही करायचा. त्यात फक्त आम्ही 2-4 लोक जे अभ्यासक असतो तेवढेच आपलं माथापाची करत राहतो. शिवाजी कधीतरी मला फोन करतात, अरे हे असं असं तुम्ही माहिती आहे का तुम्हाला, मग मी म्हणणार हो नाही ते असं असं मलाही माहिती आहे वगैरे किंवा काय. तर असा सगळा प्रकार होतो. तर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर आपण हे धार लावं लागते. म्हणजे एक तर त्याला काय म्हणतात माहिती आहे का, आपल्या बोली भाषेवर फार प्रेम आहे आमच्या शिवाजीराव. एक तर व्हाईट भाजरणं होईल, नाही तर वस्त्रातही लागेल. 2 पैकी या काम होईलच बिलकुल करायचे. तर गझलच्या क्षेत्रामध्ये कवितेचा एक प्रकार म्हणून तिला कलात्मक कृती जर द्यायची असेल तर अतिशय संयमानं लिहा, चांगलं लिहा, विचार करून लिहा. आपल्या परंपरेमध्ये आणखी कोण काय काम काढून ठेवलेलं आहे त्यांचं वाचा, त्यातले चांगले शेर जर आवडले तर पाठ करा. जे आहे ते तुम्हाला निश्चित भर देते. एक शेवटचा मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो की हे सगळं सांगत असताना आंबेडकरी गझलचा पण विचार स्वतंत्रपणे केला पाहिजे आणि ते मला अध्यक्ष म्हणून बोललं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी गझल लिहिली जाते.
आणि तो प्रवाह आपल्या गजलगंगेला येऊन मिळाला आणि आपली गजलगंगा विस्तृत झाली, तिचं पात्र देखील फार मोठ्या प्रमाणात रुंदावलं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. जे कोणी स्वाती भगत आले ना, स्वाती भगत आहे आले ना, तिचं नाव यासाठी घेतलं मी की स्वाती भगत पीएचडी करते आहे. तिला यायचं होतं पण तिला जमलं नव्हतं यायला. आणखी कोणी पीएचडी करणार आहे का? कोणीच नाही. किती आनंदाची गोष्ट आहे. हा माझ्या जवळच बसलेला, हा माझ्याच एकूण साहित्यावर पीएचडी करतोय, ज्याच्यामध्ये गझलाही आहेत, कविताही आहेत वगैरे वगैरे. हा ग्रंथही त्याच्यामध्ये येईल. आणि मी जेव्हा विचारतो तेव्हा नाही, मी आव्हान त्याचं आंबेडकरी गझलच्या बाबतीत फक्त मला एकच सांगायचं आहे की जे कोणी संशोधक असतील, लिहिणारे असतील, त्यांना मला एक विनंती करायची आणि एक सूचना पण करायची की भट साहेबांचा जन्म आहे 1932चा आणि वामनदादा कर्डकांचा जन्म आहे 1922चा. म्हणजे 10 वर्षानं वामनदादा कर्डक हे भट साहेबांपेक्षा मोठे आहेत. त्यांनी ज्या गझला लिहिल्या त्या गझलांचं एक संकलन संग्राम पेटक नावाचं प्रमोद वाळकेंनी हे संकलितही केलेलं, संपादितही केलेलं आहे. याच्याकडे माझं पुस्तक पडलेलं आहे. माझ्या समोर अभ्यासक म्हणून जो प्रश्न आला, तो प्रश्न असा होता की भीमा तुझ्या मताचे जर 4-5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यायालयाचे टोक असते, ही गझल वामनदादांनी कोणत्या काळी लिहिली असेल? म्हणजे सुरेश भटांच्या अगोदर लिहिलेली आहे का, असा मला प्रश्न आहे. म्हणजे 1955 पूर्वी लिहिलेली आहे. तर जे कोणी अभ्यासक असतील, मला तर ते एक साधारणतः 8-10 वर्ष मी त्याच्यावर काम करतोय, पण मला ते यश मिळालेलं नाही. एवढी वामनदादांची पुस्तकं आली, ती छोटी छोटी पुस्तकं होती आणि ती सगळी पुस्तकं साधारणतः 1970 ते 80च्या दशकामध्ये प्रकाशित झाली. आणि हे जे संग्राम पेटक जे आहे त्याचा अगदी अलीकडे आलो. तर अभ्यासकांना हा एक प्रांत फार मोठा खुला आहे की त्यांनी वामनदादांच्या गझलांच्या लेखनाचा कालखंड निश्चित करावा वेगवेगळ्या तऱ्हेनं. भीमा तुझ्या मौला जाऊन काढ आलो असं जेव्हा वामनदादा लिहितात तर कुठल्या तरी पत्रामध्ये हा संदर्भ सापडतो का वामनदादांच्या की ते मौला केव्हा गेले होते, तेव्हा आपल्याला ते कळेल. आणि मग तुम्हाला या परंपरेमध्ये भट साहेबांच्या अगोदर त्यांचं स्थान आपल्याला मांडता येते किंवा काय, हे आपल्याला ऑथेंटिकपणे पुराव्यानिशी ते तुम्हाला मांडता येईल. मला तर ते काही सापडलेलं नाही आहे. तर तुमच्या सगळ्या लोकांना, लिहिणाऱ्यांना, अभ्यास करणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमचं थोडंफार वाचत करा, हे परंपरेनुसार सांगतो. त्यातलं आवडलं तर आम्हालाही फार सांगत करा, नाही आवडलं तर तिथं सोडून देत करा. कारण सगळ्या गोष्टी काही सगळ्यांना आवडत नसतात, म्हणून त्यात चाललाय. जशा सगळ्या आवडत नाहीत असंही नसतं, थोडंफार वाटतं, थोडंफार नाही वाटतं. तर ते इथे मी थांबतो. तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही मला पुन्हा त्या शब्दाचा बहुमान दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि एक दिलगिरी पण व्यक्त करतो. पहिला मुशायरा जो आहे त्या मुशायराचा अध्यक्ष मी आहे आणि तो मुशायरा संपल्यानंतर माझी इच्छा असूनही माझ्या तब्येतीमुळे मी संपूर्ण दिवसभर काही हॉलमध्ये थांबू शकणार नाही. मी अत्यंत दिलगीर आहे. धन्यवाद.